नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम जे शेख इंग्लिश अकॅडमी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आपण TCS IBPS प्रीवियस इयर क्वेश्चन सेट घेऊन येत आहोत। या क्वेश्चन सेटचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रत्येक क्वेश्चन पेपर सोबत आपण व्हिडिओ अनालिसिस देत आहोत आणि त्या व्हिडिओ अनालिसिस मधली ही पहिली प्रश्नपत्रिका आहे। तर पहिली प्रश्नपत्रिका आपण बघूयात। ती प्रश्नपत्रिका आहे DMER फार्मासिस्ट। ही प्रश्नपत्रिका किंवा हा पेपर केव्हा झाला होता? हा पेपर झाला होता 26/6/2023 आणि एक्झाम टाइम काय होता? 5:30 ते 7 दरम्यान हा पेपर झालेला होता। तर ही पहिली प्रश्नपत्रिका आहे आपली। ती पहिली प्रश्नपत्रिका त्या पुस्तकातील आपण सोडून घेणार आहोत। तर चला बघूयात क्वेश्चन पेपर नंबर 1। आता यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा। त्या प्रश्नपत्रिकेतील हा पहिला क्वेश्चन आहे। प्रश्न असा आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज द सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड। म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? समानार्थी शब्द, दिलेला शब्द कोणता आहे? जो शब्द असेल त्याचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे। पहिला शब्द इथे दिलाय झील। झीलचा अर्थ काय होतो? झीलचा अर्थ होतो उत्साह। त्याला आपण इंग्लिश मध्ये त्याचा समानार्थी जर बघितला तर एन्थुसियाझम असतो। काय असतो? एन्थुसियाझम असतो। ठीक आहे, एन्थुसियाझम असतो। एन्थुसियाझमचा अर्थ होतो उत्साह किंवा त्याला दुसरा समानार्थी शब्द आहे काय? झील। किंवा त्याला आपण डिटर्मिनेशन असं देखील काही प्रमाणात म्हणत असतो। मनाचा निश्चय असं देखील आपण त्याला म्हणत असतो। आता इथे ऑप्शन दिलेत। प्रोटेक्शन म्हणजे काय? प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण किंवा आपण त्याला गार्ड असं देखील म्हणू शकतो, संरक्षण, किंवा त्याला आपण डिफेन्स असं देखील म्हणू शकतो। ठीक आहे। डिसगाईज म्हणजे आपण मराठीत म्हणतो वेषांतर करणे, त्याला आपण म्हणतो काय म्हणतो आपण त्याला? डिसगाईज आपण वेश बदल म्हणतो। त्याला आपण हाईड किंवा आल्टर म्हणजे चेंज करणे, बदलणे, वेषांतर असं देखील म्हणत असतो, लक्षात घ्या। ठीक आहे। आणि तिसरा जो शब्द आहे एन्थुसियाझम। एन्थुसियाझमचा अर्थ होतो उत्साह। झीलचा देखील तोच अर्थ होतो। मग इथे एन्थुसियाझम म्हणजेच काय? झील म्हणूयात आपण, किंवा इंटरेस्ट म्हणूयात आपण, किंवा त्याला आपण तिसरा शब्द पॅशन म्हणूयात। हे सगळे शब्द कशाला वापरतो आपण? एन्थुसियाझमला वापरतो। म्हणजे याला आपण मराठीत म्हणतो उत्साह, लक्षात घ्या। आणि चौथा शब्द दिलाय शेल। शेल म्हणजे काय? वरचं जे कवच असतं, जी कठीण कवचाची फळं असतात त्याचा जो कवच असतो त्याला आपण म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण हस्क असं म्हणतो, त्याला आपण साल किंवा टर्फले असं म्हणतो। डन। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला प्रश्न याच्यामधला झील, त्याचा समानार्थी शब्द विचारला होता आपल्याला, म्हणजेच सिनोनिम विचारला होता, म्हणून प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आलं 3। डन। चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूयात। आता प्रश्न क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये बघा, सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन। कशावर क्वेश्चन आहे? पंक्च्युएशन अँड करेक्ट कॅपिटलायझेशन म्हणजे विरामचिन्हे आणि योग्य कॅपिटल शब्दांचा वापर करा, याच्यावर ते वाक्य आहे। आता याच्यामध्ये दिले बघा K2, माउंट गॉडविन ॲस्टिन असं त्याला म्हणतात, K2 तर शॉर्ट फॉर्म आहे हा। तर याच्यामध्ये बघा त्याच्यावर आपल्याला काय दिलंय? त्याच्यावर आपल्याला दिलं आहे की त्याच्यातलं कोणतं सेंटेन्स बरोबर आहे त्याच्या अनुषंगाने, पंक्च्युएशनच्या दृष्टीने। आता इथं बघूयात। इथं बघा मग, K2 इज द सेकंड हायेस्ट पीक आफ्टर माउंट एव्हरेस्ट। आता इथं बघा K2 इज द, आता गरज नाहीये इथं, आपण काय गरज नाही याला K2 त्याच्यानंतर काय कॉमा येण्याची गरज नाहीये, लक्षात घ्या। ठीक आहे, म्हणजे पहिलं वाक्य येणार नाही, परत इथे फुल स्टॉप दिलाय म्हणून हे वाक्य चुकलं। ठीक आहे। आता दुसरं, K2 इज द हायेस्ट पीक आफ्टर माउंट एव्हरेस्ट। आता माउंट एव्हरेस्ट हा प्रॉपर नाउन आहे, म्हणजे माउंटचा पण एम कॅपिटल यायला पाहिजे, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप यायला पाहिजे, म्हणून हे चुकलं, लक्षात घ्या। क्लिअर। तिसरं, K2 इज द सेकंड हायेस्ट पीक आफ्टर माउंट एव्हरेस्ट। आता इथे बघा K2 हा कॅपिटल आला इथे, परत माउंट एव्हरेस्ट हा कॅपिटल आला, मध्ये कोणतं चिन्ह आलं नाही, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आला, म्हणजेच हे दुसरं वाक्य जे आहे अकॉर्डिंग टू पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन करेक्ट आहे, म्हणजे त्याचं प्रॉपर पंक्च्युएशन योग्य पद्धतीने वापरलं आहे। चौथं बघा, K2 इज द सेकंड हायेस्ट पीक आफ्टर माउंट एव्हरेस्ट। इथपर्यंत बरोबर आहे, परंतु हा इथे कॉम्याची काहीच गरज नव्हती, म्हणून यामुळे हे वाक्य चुकलं। मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर काय आलं? 2 चं उत्तर 3। म्हणजे पंक्च्युएशन आणि कॅपिटलायझेशन म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे प्रॉपर नाउन आहे, त्याचे दोन्ही शब्दाचे पहिले लेटर हे कॅपिटल यायला पाहिजे, त्या अनुषंगाने येथे बरोबर आलंय। चलो मग लक्षात आलं, प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आलं 3। आता पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 3 बघूयात। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक। आता
रिकामी जागा भरण्यासाठी योग्य पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हाचा वापर करा, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. दिलाय अलास. आता अलास हा दुःखदर्शक शब्द आहे आणि अलास नंतर आपण नेहमी काय घेत असतो, अलास नंतर आपण नेहमी एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह घेत असतो. मग अलास नंतर दुःखद घटना घडत असते आणि तोंडातून अचानक आलेले उद्गार दर्शवण्यासाठी, दुःखदायक उद्गार दर्शवण्यासाठी आपण इथे एक्सक्लेमेटरी मार्क वापरत असतो. तिथं विचारलंय आपल्याला की याच्यात कोणतं येईल. मग त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन दिले सेमीकॉलन, तेथे येणार नाही. दुसरा ऑप्शन दिला एक्सक्लेमेशन मार्क. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सक्लेमेशन मार्क आपण केव्हा वापरतो. ठीक आहे, जे शब्द उच्चार, जे शब्द किंवा जे शब्द उद्गार काय दर्शवतात, आश्चर्य, दुःख, भीती इत्यादी गोष्टी दर्शवतात, त्यांच्यानंतर येणारं चिन्ह जर असेल तर ते एक्सक्लेमेटरी मार्क असतं. मग क्वेश्चन मार्क येणार नाही कारण तिथे क्वेश्चन विचारलेला नाही. फुल स्टॉप येणार नाही, लक्षात घ्या. इथे काय येणार, मग एक्सक्लेमेटरी मार्क येणार. मग रिकाम्या जागी काय येणार, रिकाम्या जागी येणार एक्सक्लेमेशन मार्क. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आलं 2. चलो नेक्स्ट. आता प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हणतोय. प्रश्न क्रमांक 4, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे, त्याचा लिहायचा आहे. ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. आता याच्यात कोणतं दिलंय, फिल इन द ब्लँक मध्ये. आता आपण म्हणतो बघा कोणता शब्द दिलाय, क्रुक्ट हा शब्द दिलाय, बरोबर आहे. आता आपण पूर्ण वाक्य वाचूया. माय फादर इज अ सिंपल अँड डॅश 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 क्रुक्ट पर्सन. आता हा क्रुक्ट जो आहे, या क्रुक्टचा अर्थ होतो धूर्त, कावेबाज, कपटी, लबाड. त्याला आपण थोडक्यात असं म्हणू शकतो डिसऑनेस्ट असं म्हणतो. काय म्हणतो, डिसऑनेस्ट असं त्याला म्हणू शकतो. कोणाला, क्रुक्टला, बरोबर आहे. आता ह्या क्रुक्टचा विरुद्धार्थी शब्द काय, हा जो डिसऑनेस्ट आहे, लक्षात घ्या, हा काय आहे, डिसऑनेस्ट आहे. म्हणजेच काय, अप्रामाणिक, लबाड, धूर्त, कावेबाज, लुच्चा असा त्याचा अर्थ होतो. मग या क्रुक्टचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, एकतर काय येणार, एकतर प्रामाणिक येणार, स्ट्रेट फॉरवर्ड येणार, असा त्याचा अर्थ होईल. आता इथे बघा शॅडी म्हणजे काय, शॅडीचा अर्थ काय होतो, शॅडीचा अर्थ होतो छाया देणारा, लक्षात घ्या. याचा अर्थ काय होतो, छाया देणारा, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आपण याला काय म्हणतो, आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो कूल किंवा शेडेड, लक्षात घ्या. कूल किंवा शेडेड असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि जनरस म्हणजे काय, जनरस म्हणजे उदार, मोठ्या मनाचा. ठीक आहे. आपण त्याला म्हणूयात नोबल असे म्हणूयात. आणखी त्याला आपण काय म्हणू शकतो, लिबरल म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, लिबरल म्हणू शकतो. म्हणजे हा काय असतो, दानशूर असतो, मोठ्या मनाचा असतो, निस्वार्थी असतो, लक्षात घ्या. हा कोण असतो, ठीक आहे. आणि शेवटचा जो तिसरा जो शब्द आहे, सेकंड लास्ट, स्ट्रेट फॉरवर्ड. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय, सरळ. स्ट्रेट फॉरवर्डचा अर्थ काय होतो, प्रामाणिक, मनमोकळा. ठीक आहे. म्हणजे हा काय असतो, ऑनेस्ट असतो, कॅन्डिड असतो. ऑनेस्ट आणि कॅन्डिड असतो म्हणजे मनमोकळा असतो, सरळ असतो, ऑनेस्ट असतो, स्ट्रेट फॉरवर्ड. जे दिसेल ते तोंडावर बोलतो, जे असेल ते, याला आपण काय म्हणतो, प्रामाणिक, मनमोकळा. ठीक आहे ना, असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. म्हणजे ओठावर एक आणि तोंडात एक असं याला आवडत नाही, हा असतो स्ट्रेट फॉरवर्ड. आणि काइंड म्हणजे दयाळू, हा त्याचा अर्थ येणार नाही. मग या क्रुकचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, क्रुकचा विरुद्धार्थी शब्द येईल स्ट्रेट फॉरवर्ड. क्रुकचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, स्ट्रेट फॉरवर्ड. डन. मग प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय आलं, 3. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 5 बघा. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. करेक्टली स्पेल्ड वर्ड फिल इन द ब्लँक. आता याच्यामध्ये बघा, हिज ब्रदर इज स्टडिंग इन डॅश 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 स्कूल. आता इथे एलिमेंटरी 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 एलिमेंटरी. आता इथे बघा या 4 शब्दांमधून आता हा जो जिथं तुम्हाला असं दिसलं एलिमेंटरी, ठीक आहे, ELEMENTARY असं जिथं दिसलं ते त्याचं उत्तर असेल. मग एलिमेंटरी याच्यात कुठे आहे, चुकलं ELEMENTARY. एलिमेंटरी म्हणजे प्राथमिक शाळेत त्याचा भाऊ अभ्यास करत आहे असा त्याचा अर्थ आहे, हे देखील चुकलं. मग प्रश्न क्रमांक 5 मध्ये करेक्ट काय दिलंय की करेक्टली स्पेल्ड वर्ड वापरून रिकामी जागा भरायची आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हिज ब्रदर इज स्टडिंग इन एलिमेंटरी स्कूल, म्हणजे त्याचा भाऊ प्रायमरी स्कूलमध्ये अभ्यास करत आहे किंवा शिकत आहे असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. मग एलिमेंटरीचं प्रॉपर स्पेलिंग हे आहे. एलिमेंटरीचं प्रॉपर स्पेलिंग काय, ELEMENTARY म्हणजे 3ऱ्या नंबरचं. डन. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर काय आलं, 3.
प्रश्न क्रमांक आता पुढचा बघा 6. आता याच्यात बघा गिवन बिलो, प्रश्न क्रमांक 6 बघा. गिवन बिलो आर 4 जंबल पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स. सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन that gives their correct order forming a meaningful and coherent sentence. म्हणजे कशावर वाक्य हे, कशावर आहे प्रश्न हा, पॅराजंबलवर आहे. कशावर आहे, पॅराजंबलवर आहे, लक्षात घ्या. डन. आता याच्यात बघा गिवन बिलो आर 4 जंबल पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर फॉर्मिंग अ मिनिंगफुल अँड कोहेरंट सेंटेन्स. ठीक आहे, असं म्हटलंय, लक्षात घ्या. आता हे 4 वाक्य दिलेत A B C D. याच्यामध्ये करेक्ट पर्याय कोणता आहे तो आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये करेक्ट पर्याय जो आहे आता बघूयात आपण. आता बघा टू द प्रोडक्शन. आता टू इन्फिनिटिव्ह असेल तर आपण समजू शकतो वाक्य सुरुवात होईल, त्याच्याने ते वाक्य सुरुवात होणार नाही, लक्षात घ्या. पुढे सच ॲज व्हीट, ग्राम अँड तील म्हणजे वाक्य जोडलेले आहेत, म्हणजे कंजंक्शनने वाक्य सुरू होत नसतं, लक्षात घ्या. पुढे बघा पार्ट्स ऑफ द मालवा रिजन. पार्ट्स ऑफ द मालवा रिजन. आता इथे बघा म्हणजे मालवा प्रदेशाच्या काही भागात इथून सुरुवात होईल का, सुरुवात येथून होईल का, येथून सुरुवात होईल का. ठीक आहे. पार्ट्स ऑफ द मालवा रिजन म्हणजे हा काय आला, सब्जेक्ट पार्ट आला. पार्ट्स ऑफ द मालवा रिजन हे काय आला, सब्जेक्ट पार्ट आला, म्हणजे आपण इथून सुरुवात करू शकतो. आता हा सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर वर्बचा येणारा पार्ट कोणता आहे, वर्बचा येणारा पार्ट याच्यामध्ये आहे का, नाही. वर्बचा येणारा पार्ट याच्यामध्येच आहे, आर. म्हणजे याच्यानंतर हा सब्जेक्ट पार्ट आला, त्याच्यानंतर त्याला जोडणारा वर्ब पार्ट यायला पाहिजे, आर पर्टिक्युलरली शूटेड. त्याच्यानंतर काय येईल सांगा, त्याच्यानंतर काय येईल सांगा. आता सुटेड टू द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स म्हणजे कोणत्या याला शूट होतो, कोणत्या प्रोडक्शनला, क्रॉपचं प्रोडक्शन पण कोणतं ते दिल, त्याचं वर्णन खाली आलंय. सच ॲज व्हीट, ग्रॅम अँड तिल. व्हीट म्हणजे गहू, ग्रॅम म्हणजे हरभरा, चणा आपण म्हणतो, आणि तीळ म्हणजे तीळ म्हणतो. म्हणजे बघा याचा क्रम जर म्हटला तर सुरुवातीला काय येईल, सी येईल, त्याच्यानंतर डी येईल, त्याच्यानंतर काय येणार, मग त्याच्यानंतर काय येणार, ए येणार, आणि त्याच्यानंतर येणार बी. म्हणजे CDAB जिथे असेल ते तुमचं उत्तर असेल. CDAB जिथे असेल ते तुमचं उत्तर असेल. मग कुठे CDAB आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. CDAB कुठे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. मग प्रश्न क्रमांक 6चं उत्तर काय आलं, 4. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. झालं. आता अँटोनिम विरुद्धार्थी शब्द शोधायचा आपल्याला. आता पहिला शब्द आहे इथं काय, सेक्लुडेड. सेक्लुडेड म्हणजे काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला असेल. सेक्लुडेडचा अर्थ असा होतो बघा, जो एकटा असतो, लोनली, एकाकी, निर्जन असतो, त्याला आपण सेक्लुडेड असं म्हणत असतो. त्याला आपण बघा लोनली किंवा डेझर्टेड असं म्हणतो, किंवा जो अलोन आहे, एकाकी, निर्जन असं आपण त्याला म्हणतो. मराठीत काय म्हणतो, एकाकी, किंवा आपण त्याला काय म्हणतो, निर्जन असं म्हणतो, आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, सेक्लुडेड म्हणतो. आता इथे काय सांगितलंय, अँटोनिम सांगितलाय. अँटोनिम सांगितलं, लक्षात घ्या. आता लोनली म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, लोनलीचा अर्थ काय होतो, एकटा होतो, लक्षात आलं. एकाकी, आता आपण याला काय म्हणतो, एकाकी, मित्रहीन असं पण म्हणू शकतो. पुढे क्राउडेड, दुसरं काय, क्राउडेड म्हणजे काय, गर्दीने भरलेले, त्याला आपण काय म्हणू शकतो, काय म्हणतो, त्याला आपण म्हणू शकतो बघा पॉप्युलर्स असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, पॉप्युलर्स म्हणजे दाटीवाटीचे किंवा गर्दीने भरलेले असं आपण त्याला म्हणू शकतो, लक्षात घ्या. गर्दीने भरलेले असं म्हणू शकतो. मग सेक्लुडेड म्हणजे एकटा, निर्जन, आणि दाटीवाटीचा, गर्दीचा, तर हा त्याचा काही विरुद्धार्थी शब्द येईल. पण तिसरं जे 2 आणखी राहिले, हिडन म्हणजे काय, हिडनचा अर्थ होतो लपलेले, झाकलेले, त्याला आपण काय म्हणू शकतो, लक्षात घ्या. इनव्हिजिबल किंवा ऑब्स्क्युअर असं म्हणू शकतो. इनव्हिजिबल किंवा ऑब्स्क्युअर असं म्हणू शकतो, लक्षात घ्या. इनव्हिजिबल किंवा ऑब्स्क्युअर असं म्हणू शकतो, म्हणजे लपलेले किंवा झाकलेले, लक्षात घ्या मित्रांनो. डन. पुढे आणि डेझर्टेड म्हणजे काय, आता मी सांगितलं डेझर्टेड म्हणजेच काय, हा याला समानार्थी आहे. डेझर्टेडचा अर्थ काय होतो, त्याला आपण म्हणतो उजाड किंवा सुनसान असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणू शकतो, आयसोलेटेड किंवा लोनली,
लोनली असं म्हणू शकतो. मग लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 7चं अँटोनिम विरुद्धार्थी शब्द काय आलं? मग सेक्युलेटेडचा विरुद्धार्थी शब्द आला क्राउडेड. क्लिअर? मग प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. डन. आता याच्यात बघा हॅलो डॅश डॅश हाऊ आर यू. आता ज्या वेळेस आपण हॅलो हा गुड मॉर्निंग हाय गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग लिहितो तेव्हा त्याच्यानंतर आपण एक्सक्लेमेटरी मार्क देतो. काय देतो? त्याच्यानंतर आपण एक्सक्लेमेटरी मार्क देतो. मग या तिथे एक्सक्लेमेटरी मार्क कुठे दिसतोय का तुम्हाला? येस दिसतोय. मग तो आहे कारण हे काय सगळं सॅल्युटेशनचे प्रकार आहेत. म्हणजे हे एक्सप्रेशन्स आहेत कशामध्ये वापरले जाणार आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये. मग याच्यानंतर कोणतं चिन्ह येणार? एक्सक्लेमेटरी मार्क येणार म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येणार. मग प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं 1. क्लिअर? नेक्स्ट पुढे बघा. आता इथे बघा हे व्यवस्थित एक्सप्रेशन लक्षात घ्या. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 9 बघा. प्रश्न क्रमांक 9 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. काय म्हणायचंय? अप्रोप्रिएट सिनोनिम. प्रश्न काय विचारलाय? सिनोनिम विचारलाय, अप्रोप्रिएट सिनोनिम विचारलाय. लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथे दिले मदर विल बी डॅश डॅश क्रॉस इफ यू डू नॉट फिनिश युअर फूड. जर तू लवकर जेवला नाहीत किंवा तुझं अन्न संपवलं नाही तर आई तुला रागवेल असा त्या वाक्याचा अर्थ आहे. मदर विल अँग्री यू. दुसरं एक्सप्रेशन आपण वापरतो मदर विल क्रॉस यू असं देखील वापरतो. मग या क्रॉसचा अर्थ होतो अँग्री. काय होतो? रागवणे असा त्याचा अर्थ होतो. मग लक्षात घ्या कोणतं येईल? आता आपण म्हणतो सॅड. सॅड म्हणजे काय? दुःखी. हा त्याला आपण शब्द वापरतो डिस्मल शब्द वापरतो किंवा अनहॅप्पी वापरतो. दुःखी मराठीत बघा. पुढे एक्साइटेड म्हणजे काय? एक्साइटेड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? उत्तेजित, उतावीळ. बरोबर आहे. उत्तेजित किंवा इगर म्हणतो आपण. उत्तेजित, इगर. ठीक आहे. उत्तेजित किंवा उतावीळ असं म्हणतो. अँग्री, हा अँग्री म्हणजेच काय आहे? क्रॉस आहे. बरोबर आहे. आणि हा काम म्हणजे क्वाईट आहे, शांत. बरोबर आहे. लक्षात घ्या. मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये या क्रॉसचा सिनोनिम आपल्याला विचारला होता तर क्रॉसचा सिनोनिम आहे अँग्री. मग प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं 3. क्लिअर? चलो प्रश्न क्रमांक 10 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. डन. आता इथे बघा. सेव्हरल स्क्विरल्स वेअर देअर डॅश डॅश बिनीथ अन ओक ट्री ट्राइंग टू कलेक्ट अकॉर्न्स. आता इथे बघा बिनीथ विचारलाय आणि याचा सिनोनिम विचारलाय. बिनीथ म्हणजे काय? खाली. बिनीथ म्हणजे काय? खाली असा त्याचा अर्थ होतो. मग लक्षात घ्या अक्रॉस म्हणजे एका साइड करून दुसऱ्या साइडकडे, पलीकडे असा अर्थ होतो. मग याचा समानार्थी तो येणार नाही. पुढे अंडर. अंडर म्हणजे खाली. अंडर म्हणजे खाली. या बिनीथचा समानार्थी काय येणार? अंडर येणार. अबो म्हणजे वर आणि इनसाइड म्हणजे आत येणार नाही. मग बिनीथचा समानार्थी शब्द काय येणार? बिनीथचा समानार्थी येणार अंडर. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11 बघा. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन वर याच्यावर परत प्रश्न आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. आता पंक्च्युएशन मी तुम्हाला ज्यांनी आपली तलाठीची बॅच घेतली असेल किंवा राज्यसेवाची वगैरे बॅच घेतलेली आहे त्यांना मी शिकवलं होतं की इंग्रजीमध्ये वाक्याच्या सुरुवातीलाच आपण प्रॉपर कॅपिटल लेटर घेत असतो. मग त्याची जात काही पण असो, तो प्रॉपर नाऊन असेल, कॉमन नाऊन असेल, मटेरियल नाऊन असेल किंवा व्हॉट एव्हर काही असेल, सुरुवातीचा शब्द आपण कॅपिटल घेतो. कुठे कुठे आपण कॅपिटल घेतो, कुठे कुठे स्मॉल घेतो हे देखील मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं. आता इथे बघा. आता जिथे आता पहिली गोष्ट वेअर ने वाक्य सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह यायला पाहिजे. लक्षात घ्या. वाक्याच्या शेवटी कुठे कुठे प्रश्नचिन्ह नाहीये ते उडवा. म्हणजे राहिले हे 2च. आता याच्यात बघूयात आपण. हे राहिले 2च. आता हे बघूयात आपण. बघा आता हे 2 गेलेत. तिसरं बघा. वेअर इज टुडेज न्यूजपेपर. आता बघा वेअर इज टुडेज न्यूजपेपर. आता इथे बघा वेअर इज टुडेज न्यूजपेपर. वेअरच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद टुडेज म्हणजे
वेळदर्शक शब्द आहे त्याला अपोस्ट्रॉफी एस लावतो, ते बरोबर आहे. न्यूजपेपर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्नचिन्ह देखील बरोबर आहे. म्हणजे तिसरं आपण गृहीत धरूयात. ठीक आहे. चौथं बघा, वेअर इज टुडेज न्यूजपेपर. याच्यामध्ये फक्त एकच गडबड झाली. हा जर इथं क्वेश्चन मार्क नसता तर हा पण बरोबर होता, लक्षात घ्या. मग इथे हे चुकलं आहे. मग प्रश्न क्रमांक 11चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आलं 3, प्रॉपर पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आलं 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 12 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. आता याच्यात बघा, डिनाय. डिनायचा अर्थ काय होतो? डिनायचा अर्थ होतो रिजेक्ट, रेफ्यूज. रिजेक्ट किंवा रेफ्यूज, त्याला आपण म्हणतो नकार देणे. नकार देणे, नाकारणे असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. नकार देणे, नाकारणे असा अर्थ होतो. आता याच्यामध्ये बघा, ठीक आहे. आता इग्नोर. इग्नोरचा अर्थ काय होतो? पे नो हीड, लक्ष न देणे. किंवा त्याला आपण म्हणतो अवॉइड, टाळणे. टाळणे, लक्ष न देणे. टाळणे, लक्ष न देणे, लक्षात घ्या. लक्ष न देणे. पुढे ऍग्री म्हणजे काय? ऍग्रीचा अर्थ आपण काय म्हणतो? सहमत होणे, बरोबर. ऍग्रीला आपण काय म्हणतो? असेंट, म्हणजे संमती देणे, लक्षात घ्या. संमती देणे, लक्षात घ्या. पुढे आणि रिजेक्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, रिजेक्ट म्हणजेच काय? डिनाय, रेफ्यूज, नकार देणे, लक्षात घ्या. नकार देणे. आणि रिग्रेट म्हणजे काय? रिग्रेटचा अर्थ होतो पश्चाताप करणे, टू मॉर्न, किंवा पश्चाताप करणे वेगळा, सॉरी, मॉर्न म्हणजे शोक करणे, दुःख व्यक्त करणे असा त्याचा अर्थ होतो. इथे आपण रिग्रेटला म्हणू शकतो रिमोर्स. रिमोर्स किंवा आपण त्याला दुसरा आणखी एक शब्द म्हणतो रिपेंटन्स असं देखील म्हणतो. रिपेंटन्स म्हणजे पश्चाताप करणे असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पश्चाताप करणे, पछतावा करणे आपल्या भाषेत म्हणतो. डन. मग यामध्ये बघा, रिग्रेटचा अर्थ काय सांगितलं मी? रिपेंटन्स सांगितला किंवा रिमोर्स सांगितला. आता डिनायचा मग काय विचारलं त्याने? सिनॉनिम कोणता आहे? डिनायचा सिनॉनिम आहे रिजेक्ट, नाकारणे, नाकबूल करणे, अस्वीकार करणे असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं 3. क्लिअर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. ठीक आहे. आता याच्यात बघा, याच्यावर पण कशावर क्वेश्चन आहे? हा सिनॉनिमवर आहे. त्याच्यात बघा, द ओनर डॅश डॅश मॉर्न. बघा इथं आला शब्द मॉर्न. मॉर्न म्हणजे, आता हा शब्द लक्षात घ्या बरं का, हा मॉर्न आहे आणि हा मॉर्निंगचा मॉर्न आहे, लक्षात घ्या. हा वेगळा आहे बरं का. हा मॉर्न म्हणजे शोक व्यक्त करणे, त्याला लॅमेंट असं म्हणतो आपण. लक्षात. हा मॉर्न म्हणजे काय? शोक व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यावरच आता प्रश्न विचारलाय. मागच्या वेळेस मी ते याचं तुम्हाला सांगितलं होतं, कसलं? रिग्रेटचं चुकून माझ्याकडून सांगितलं होतं तुम्हाला, लक्षात घ्या. इथं ते परत आलं. तर इथं बघा, द ओनर डॅश डॅश मॉर्न ऑन द डेथ ऑफ हिज डॉग ॲज इफ ही वॉज हिज ओन सन. म्हणजे जो मालक होता, जो कुत्र्याला आपल्या मुलासारखं मानत होता, त्याच्या मृत्यूवर मालकाने दुःख व्यक्त केले असा त्याचा अर्थ आहे. या मॉर्नचा काय विचारलंय त्यांनी? सिनोनिम काय? दुःख करणे. आता इथे बघा, पहिला शब्द दिलाय ऑप्शन 1 मध्ये. हेटेड म्हणजे काय? डिसलाइक्ड, म्हणजे तो त्याचा द्वेष करत असे. इथं डिसलाइक, द्वेष करणे, हेट करणे असं आपण म्हणतो. असिस्टेड, असिस्टेड मीन्स हेल्प्ड, म्हणजे मदत केली असा अर्थ होतो. प्रेस्ड म्हणजे आपण त्याला म्हणतो तारीफ करणे असं त्याला म्हणतो आपण. प्रेसला आपण म्हणतो ऍप्रिशिएशन किंवा कॉम्प्लिमेंट असं आपण म्हणतो. ठीक आहे. कॉम्प्लिमेंट किंवा ऍप्रिशिएशन असं देखील आपण त्याला म्हणतो. आणि ग्रीव्ड, ग्रीव्ड म्हणजेच काय? टू एक्सप्रेस सॉरो, म्हणजेच हा जो ग्रीव्ड आहे म्हणजे दुःख व्यक्त केले. टू एक्सप्रेस्ड सॉरो किंवा त्यालाच आपण मॉर्न असं म्हणतो. डन. ठीक आहे. किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो, काय काय म्हणू शकतो त्याला? याला आपण असंही म्हणू शकतो टू एक्सप्रेस सॉरो असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे म्हणजे पस्तावा येण्यासारखीच परिस्थिती जर असले तरी आपण त्याला रिग्रेट देखील वापरू शकतो, लक्षात घ्या.
म्हणजे त्या गोष्टीवर एखादी गोष्ट आपल्याकडून निघून गेलेली असते तर दोन गोष्टी असतात, त्याला आपल्याला त्या गोष्टीची आठवण येत असते, आपण आपल्याकडून त्या गोष्टीबद्दल काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील तर त्याचा पस्तावा देखील आपण करत बसतो, म्हणजे कधी कधी या शब्दाला रिग्रेट हा शब्द देखील लागतो, लक्षात घ्या. क्लिअर. मग प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आलं 4. मॉनचं समानार्थी आलं इथे क्रिप्ट. डन. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 14 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक. अँटोनिम बघायचा आहे. दे आर ट्राइंग टू डिस्पर्स. डिस्पर्सचा अर्थ होतो पांगवणे. डिस्पर्सचा अर्थ काय होतो? पांगवणे. डन. अ टीम ऑफ सायंटिस्ट टू कॅरी आउट लॅब टेस्ट फॉर न्यू वॅक्सिन. आता इथं बघा डिस्पर्स शब्द विचारलाय आपल्याला. डिस्पर्स. आता याचा अर्थ असा आहे, नवीन लसीची प्रयोगशाळा चाचणी करण्यासाठी ते वैज्ञानिकांच्या पथकाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा त्याचा अर्थ आहे. कोणाचा? या गोष्टीचा अर्थ आहे. आता डिस्पर्सचा अर्थ काय होतो? पांगवणे, म्हणजे एकत्र न होऊ देणे, असा त्याचा अर्थ आहे. डन. आता इथे बघा स्प्रेड म्हणजे काय? स्प्रेड म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? स्प्रेड म्हणजे काय? इन्क्रीज किंवा एक्सटेंड. इन्क्रीज किंवा एक्सटेंड पसरवणे, वाढवणे, असा त्याचा अर्थ आहे. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? शेअर किंवा गिव्ह असा त्याचा अर्थ होतो. शेअर किंवा गिव्ह असा त्याचा अर्थ होतो. किंवा आणखी त्याला आपण शब्द म्हणू शकतो काय? एखादी गोष्ट देणे, आपण म्हणतो ना दान करणे, डोनेट असाही त्याचा अर्थ होतो. देणे, वाटणी करणे असा त्याचा अर्थ होतो. पुढे असेंबल. आता बघा डिस्पर्स म्हणजे पांगवणे, असेंबल म्हणजे टुगेदर म्हणजे एकत्र जमा करणे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. हा. किंवा आपण असेंबलला काय म्हणू शकतो? आपण गॅदर किंवा कलेक्ट टुगेदर असा त्याचा अर्थ होतो. डन. मग लक्षात घ्या. ठीक आहे. आणि डेव्हलप म्हणजे काय? डेव्हलपचा अर्थ काय होतो? ग्रो किंवा प्रोग्रेस असा अर्थ होतो. ग्रो किंवा प्रोग्रेस असा त्याचा अर्थ होतो. डन. म्हणजे प्रगती करणे असं म्हणतो. आता लक्षात घ्या स्प्रेड म्हणजे काय? इन्क्रीज किंवा एक्सटेंडेड. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? शेअर, गिव्ह किंवा डोनेट. आणि असेंबल म्हणजे एकत्र गोळा करणे. आता आपण म्हणतो ना कॉम्प्युटर म्हणजे असेंबल करून घेतला, सगळे वेगवेगळे पार्ट एकत्र करून आपण त्याला बनवतो, असेंबल करतो. डिस्पर्स म्हणजे काय? पांगवणे. डिस्पर्स म्हणजे काय? पांगवणे. या डिस्पर्सचा जर समानार्थी बघितला तर त्याला आपण काय म्हणतो? स्कॅटर किंवा व्हॅनिश असा अर्थ होतो. लक्षात घ्या. कशाचा? डिस्पर्सचा. मग त्याचा समानार्थी कोणता येणार? त्याचा समानार्थी समानार्थी नाही, विरुद्धार्थी कोणता येणार? त्याचा विरुद्धार्थी येणार असेंबल. मग प्रश्न क्रमांक 14चं उत्तर काय आलं मित्रांनो? 3. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 15 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता यामध्ये बघा द अर्थ डॅश डॅश अराउंड द सन. द अर्थ डॅश डॅश अराउंड द सन. आता हा प्रश्न टेन्स वरील आहे आणि कोणत्या रूलवर आहे? तो युनिव्हर्सल ट्रूथ वर आहे. लक्षात घ्या. युनिव्हर्सल ट्रूथ वर आहे. युनिव्हर्सल ट्रूथ हे नेहमी कशामध्ये असतं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण त्याचा किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये आपण त्याला सांगत असतो. लक्षात घ्या. मग सिंपल प्रेझेंट टेन्स कर्त्यानुसार जिथे तुम्हाला ऑप्शन दिसलं ते ऑप्शन येईल. आता इथे बघा तुम्ही राहतात हे दोनच ऑप्शन सिंपल प्रेझेंटचे. बरोबर आहे. द अर्थ इथे एकवचनी आहे. एकवचनी जर ज्यावेळेस साध्या वर्तमान काळात ही, शी, इट हा एकवचनी करता असतो तेव्हा क्रियापदाला SES हा प्रत्यय लागतो. या पद्धतीने कोणतं प्रत्यय आलेलं क्रियापद आहे का? कोणतं क्रियापद आहे का प्रत्यय लागलेलं? येस. कोणतं आहे? रोटेट्स. मग हे त्याचं उत्तर येईल. डन. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर काय आलं? द अर्थ रोटेट्स अराउंड द सन. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असा त्या वाक्याचा अर्थ आहे. मग लक्षात आलं? या पद्धतीने आपण हा रूल लक्षात ठेवायचा आहे. पुढे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा होती जी जून महिन्यात झालेली होती त्याच्यात 15च क्वेश्चन होते, पण त्याच्यात कोणत्या कोणत्या टॉपिकवर भर दिलेला होता ते बघूयात. याच्यात सिनोनिम होते 4. सिनोनिम किती होते? 4 होते. पॅराजंबलचं 1 वाक्य होतं. टेन्सचं 1 वाक्य होतं. अँटोनिमचे 4 वाक्य होतं. आणि पंक्च्युएशनचे किती वाक्य होते? 4 वाक्य होते. मग लक्षात घ्या. मग कट कर देऊ. एक कोणता रहेगा इसमें? 12 जोड़े नहीं. हाँ
नाही रे नदीम. आता यामध्ये बघा कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले होते ते. आता सिनोनिमवर याच्यावर 4 प्रश्न विचारलेले आहेत. पॅराजंबलवर 1 प्रश्न आहे. टेन्सवर 1 क्वेश्चन आहे. अँटोनिम्सवर 4 क्वेश्चन आहेत. पंक्च्युएशनवर 4 क्वेश्चन आहेत आणि मिसस्पेल्ड वर्ड म्हणजे करेक्ट स्पेलिंगवर 1 प्रश्न आहे. मिळून असे 15 प्रश्न या परीक्षेत विचारले होते. ही प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितली तर कशावर जोर दिला आहे बघा. सिनोनिमवर दिला आहे, अँटोनिमवर दिला आहे, पंक्च्युएशनवर जोर दिलेला आहे. म्हणजे ज्याच्यात 8 म्हणजे 15 मार्काचे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यात 8 मार्काचं व्होकॅब्युलरी विचारलं आहे. लक्षात घ्या. परीक्षेचं स्वरूप हे नेहमी बदलत आहे मित्रांनो, लक्षात घ्या याच्यामध्ये. आता पुढचे जे क्वेश्चन पेपर बघाल त्यामध्ये व्हेरिएशन दिलेलं आहे. काही ठिकाणी 15 क्वेश्चन आहेत, काही ठिकाणी 25 क्वेश्चन आहेत, काही ठिकाणी 50 क्वेश्चन्स आहेत. ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये क्वेश्चन आपण डिटेलमध्ये ते सगळे सोडून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली प्रश्नपत्रिका होती, ही तुम्हाला कळली असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.